पुणे शहर आणि परिसरातील जवळपास 1 कोटी नागरिकांची तसेच हजारो हेक्टर शेतीची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाण्याची सध्या वेगाने घट सुरू आहे। सध्या खडकवासला धरण साखळीत 8.43 टीएमसी म्हणजेच 28% पाणी शिल्लक आहे। सध्या शेतीसह पिण्यासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने एकाच आठवड्यात तब्बल 1 टीएमसी पेक्षा जास्त पाण्याची घट झाली आहे। पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी पिण्यासह शेतीसाठी खडकवासला धरणातून मुठा कालव्यात पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे मुठा कालवा दुथडी भरून वाहत असल्यामुळे खडकवासला साखळीत वेगाने पाण्याची घट सुरू आहे। सध्या खडकवासला धरण साखळीत 8.43 टीएमसी म्हणजेच 28.90% पाणी शिल्लक आहे। गेल्या आठवड्यात 20 एप्रिल पासून शेतीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। त्यावेळी खडकवासला धरण साखळीत 32.68% म्हणजेच 9.53 टीएमसी पाणी साठा होता। त्यामुळे आता 8 दिवसात 1 टीएमसी पेक्षा अधिक पाण्याची घट झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत खडकवासला धरण साखळीत सध्या 3 टीएमसी अधिक पाणी असले तरी गेल्या वर्षी चिंताजनक पाणी साठ्यामुळे पिण्याच्या पाण्यात मोठी कपात करण्यात आली होती। तर शेतीचे पाणी वर्षभर बंद केले गेले होते। खडकवासला धरण साखळीत सर्वात अधिक पाणी साठवण क्षमतेचे वरसगाव धरण जवळपास कोरडे पडले आहे। वरसगावमध्ये गाळ मिश्रित पाण्यासह 0.98 टीएमसी म्हणजेच फक्त 7.66% पाणी उरले आहे। वरसगावमधून 772 क्युसेक वेगाने पाणी खडकवासला धरणात सोडले जात आहे। त्यामुळे वरसगाव धरण उघडे पडू लागले आहे। तर पानशेत धरणात 55.8% म्हणजेच 5.87 टीएमसी पाणी उरले आहे। पानशेत मधील पाण्यावरच यापुढे चांगला पाऊस पडेपर्यंत तहान भागवली जाणार आहे। वीरेश आंदळकर, शार्प न्यूज, पुणे।